नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आज आहोत आम्ही रायगडच्या पायथ्याशी। तर आज आम्ही रायगड बघण्यासाठी जाणार आहोत। तर आम्ही दोघे सज्ज आहोत। तर 8:30 टाईम झालेला आहे आणि रोपवेसुद्धा 8 वाजता चालू झालेला आहे आणि डिसेंबर महिन्यामुळे शाळाच्या ट्रिपा भरपूर आलेल्या आहेत। बघूया आता आपल्याला तिकीट किती वाजता भेटतं, काय होतं। तर चला रायगडच्या सवारीवरती। सो गाईज, तर आपण तिकीट काढायला आलो आहोत आणि असला फॉर्म भेटतो। तुम्ही फॉर्म भरून तिकीट काढू शकता। याच्यावरती 15 नावे बसतात। त्या 15 जणांची नावे, एज वगैरे घालून तुम्ही पत्ता घालून तिकीट काढू शकता। तर ऑनलाईन पण चालतं इथे। ना भरती आलो So guys, तर we got a ticket. So where we go? इधर होय सर झूम ऑप्शन आहे सो गाइस, तर आपण वडापाव खाण्यासाठी थांबलेलो आहोत। आपला तिकीटचा नंबर डबल आहे 507। तर आत्ता 250 वरती तिकीट चालू आहे। तर बघूया आपला नंबर केव्हा येतो। एकदा 30-35 पोरं जात आहे। तर लवकरच येईल, तोपर्यंत सो गाइस, तर तिकीट चेक झालेलं आहे आमचं। बघू शकता काय लिहिले माहीत नाही, अँड तर लिहिले शेवटला। तर बघू शकता ही गर्दी आहे शाळेची। तर बघूया आपल्याला किती वेळात बरं पोचू आपण। अजून तर गर्दी संपत नाही आहे। तर बसायला बाकडे वगैरे आहे तिथे वेटिंगला। तर खूप वेटिंग असतं तर डिसेंबर महिन्यात, कारण शाळेची ट्रिप असतात डिसेंबर महिन्यात। तर चला बघूया। चौकास ಇದು ಹೋಗಿತ್ತು ಏನಂತಾರ सो गाय, ज्यांचं मागं स्मारक भरताय ते रायगड रोपवेचे जनक आहे। तर मला नंतर माहिती मी दाखवून देईन, वाचून घ्या। नाही तर एखादा गाईडचा व्हिडिओ बघा। तर आलो आहे आपण रोपवेच्या जवळ। तर अजून इथं वेटिंग रूम आहे, इथंच 10 वाजतेच। तर चला। काय रात्रीचं काय 7 वाजता घरात आलो होतो। तुला फिरकी माराय नको काय? हा काय मी सो गाइस, तर फायनली आपण रोपवेमध्ये बसलेलो आहे। तर बघू शकता तिकडे स्टार्टिंगला बसायचं होतं पण शेवटला बसलोय। तर चालते, काय विषय नाही। तर बघू शकता महाराजांची मूर्ती आहे इकडे। तर होईल 2 मिनिटात चालू। तर चला। सो गाइस, तर अर्ध्या रस्त्यात आलोय आपण। सो गाइस, तर थोड्या चढावरती आलेलो। तर आकाश कसं वाटतंय तुला? आता काय वाटेना मला, त्याला तर लई भीती वाटायला लागली सध्या। सो गाइस, तर फायनली आला होता रे। एवढं काही जास्त भीती वाटत नाही, पण एकदम चढाला पुढचा दगड बघून भीती वाटायला लागते। तर एकदम सटकल बिटकल काय असं
तर चला रायगड दर्शनाला. सो गाईज, तर रायगडावरती रोपवेकडून आल्यानंतर प्रथम दरवाजातून तुम्हाला राण्यांचे महाल लागतात. राजांना 8 राण्या होत्या आणि 6 राण्या रायगडावरती राहायच्या. तर मोठे मोठे राण्यांच्या महाल आहेत, तर तुम्हाला दाखवून देतो. असं सलग लाईनीने तुम्ही रायगडाकडे जाताना 6 राण्यांचे 6 महाल तुम्हाला दिसून येतात आणि पुढे राजवाडा लागतो राण्यांच्या महालानंतर. तर तुम्हाला महाल दाखवून देतो. तर बघू शकता, हा दुसऱ्या महालाचा स्ट्रक्चर आहे. असे मोठे मोठे, तर बघू शकता असे मोठे 6 महाल आहेत. तर बघू शकता समोर आहेत असेच. तर चला पूर्ण रायगड तुम्हाला फिरवतो. सो गाईज, जर तुम्ही राणी महालाकडून मागच्या बाजूने आला ना, तर शिवाजी महाराजांचा राजवाडा दिसेल. तर राजाचा मृत्यू इथे झालता, तर असं तुम्हाला इथे बघायला भेटेल. तर पूर्ण इतिहास मी सांगणार नाही, कारण इतिहास सांगितलं ना तुम्ही भावूक होऊ शकता. तर एवढा असा इतिहास आहे. तर आपण तुम्हाला फिरवतोय, रायगड दाखवतोय काय काय आहे. तुम्ही नक्की एकदा या जर येणार असलास तर. सो गाईज, तर आपण आता सध्याला कमळबुर्जच्या आत आहोत. तर तुम्ही चालत आला ना रायगडावरती, इकडून कमळबुर्जच्या येथून तिकडे येता तुम्ही. तिकडे होळीचा माळ आहे. त्या होळीच्या माळावरून तुम्ही जगदेश्वरच्या मंदिरला जाऊ शकता आणि महाराजांच्या स्मारकाकडे येऊ शकता. तर तिथं पण एक स्मारक आहे आणि इकडे आतमध्ये 32 मन सोन्याचं सिंहासन असलेल्या जागी तिथे सिंहासन आहे राजांचं. तर तुम्ही तिकडे येऊ शकता. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तुम्हाला दोन्ही कमळ बुरुज पण मी दाखवतो आणि कमळ बुरुजाच्या साईडला गुप्तहेर खाता आहे. याचे प्रमुख होते भरजी नाईक. ते आत खलबतखाना नावाने ओळखला जातं आणि तिथे गुपित बोली व्हायच्या तर राजांच्या. तर आतमध्ये एक खोली आहे, ते पण मी तुम्हाला दाखवून देतो. सो गाईज, तर कमळबुर्जाकडून आल्यानंतर तुम्हाला इथे गुप्तहेर खाते दिसू शकते, खलबतखाना. तर इथून पायऱ्या आहे त्याला उतरण्यासाठी. तर इथे पायऱ्या असलेल्या, त्या पायऱ्या गेले तर. सो बघू शकता इकडे आतमध्ये. सो गाईज, तर इथे आहे महाराजांचा राजदरबार. श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासन मागे बघू शकता तुम्ही. तिथंच सोन्याचं 32 मन सिंहासन होतं. तर समोर दरवाजा आहे. तर इथे तुम्ही सावकाश बोलला की तर सिंहासनापर्यंत आवाज जायचा त्या काळी. आता पण जातो जर शांतता असेल तर. गेल्या वेळेस मी जेव्हा आलतं तेव्हा अनुभवले. तर हा ते पूर्ण राज्यसभा भरायची. तर हे पूर्ण सभामंडप असायचं इथं. तर समोर राजा बसायचे, तर त्यांचे सेनापती वगैरे साईडला बसायचे. असे सिंहासन आहे. तर सो गाईज, पाठीमागे बघताय नगारखाना. नगारखान्यामधून आल्यानंतर होळीचा माळ तुम्हाला दिसेल. होळीचा माळ नंतर बाजारपेठ दिसेल. बाजारपेठ नंतर तिकडे मंदिराकडे, जगदेश्वराच्या मंदिराकडे तुम्ही जाता. तिथे तुम्हाला श्री छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी दिसेल. तर महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 याच किल्ल्यावरती झालेला. तर चला तुम्हाला ते पण दाखवतो. तर तुम्हाला जर इतिहास पूर्ण जाणून घ्यायचा असेल तर तुम्ही येथे गाईड घेऊ शकता. भरपूर असे गाईड आहेत. आणि जर तुम्ही असेच आला तर तुम्हाला 90% इतिहास गाईडचा ऐकून, असे बाकीच्या गाईडचा ऐकून तुम्हाला कळून जातो. तर बघू शकता इकडे एक स्मारक आहे शिवाजी महाराजांचं होळीच्या माळावरती. तर इथे होळी खेळली जायची. तर इथं होळीच्या पण काही गोष्टी आहेत, जी की नारळ होळीमध्ये टाकायचा, ते शिवाजी महाराज हात घालून काढायचे, असे स्टोरी भरपूर आहेत. तुम्ही इतिहास वाचू शकता. सो गाईज, तर ही बाजारपेठ आहे आणि बाजारपेठच्या बाजार मंडईची उंची बघू शकता तुम्ही. तर उंची छाती बरोबर आहे आणि तेव्हा बाजार घोड्यावरती बसून केला जायचा, त्यामुळे हा घोड्याच्या लेवलचा कट्टा आहे. तर बघू शकता असे बरेचसे बाजारपेठाचे खोले दुकाने आहेत. तर आपण बाजारपेठेनंतर जगदीश्वराच्या मंदिराकडे आलेलो आहोत आणि जगदीश्वराच्या मंदिराचं स्ट्रक्चर तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे. तर मस्जिदासारखं स्ट्रक्चर आहे. तर वरची शिखर
लांबतं नसताना गोल शिखर आहेत जे की लांबून शत्रूंना कळू नये की हे मराठ्यांचं मंदिर आहे आणि तोडफोड होऊ नये. तर मंदिराच्या समोर नंदी आहे, जगदीश्वराचे म्हणजे महादेवाचे मंदिर आहे, आत शिवलिंग आहे. तर तुम्हाला दाखवतो, तर चला बघू शकता. सो गायस, तर आपण बसलोय लिंबू सरबत पिण्यासाठी. तर गडावरती बरेचसे दुकाने आता चालू झाले आहेत, पहिल्यापेक्षा जास्त सोय गडावरती झालेली आहे. तर कोकम सरबत, लिंबू सरबत आणि खायला बरेच गोष्टी तुम्हाला बघू शकता. इथे बात मंडई लागल्यासाठी मस्तपैकी दुकाने लागलेली आहेत. सो गायस, तर आपली रिटर्न जर्नी चालू झालेली आहे. तर बसल्या आपण रोपवेमध्ये. तर चालू झाला रोपवे, तर चला. सो गायस, तर आपण रूमवरती आला होतो. तर तुम्हाला रूम दाखवून देतो ह्या व्हिडिओमध्ये. तर बघू शकता, ही रूम आहे जी की 700 रुपयेमध्ये आपण घेतलेली आहे. तिकडे टॉयलेट आणि बाथरूम वेगवेगळा आहे. तर हा असा रूमचा व्ह्यू आहे. तर हा व्लॉग मी रायगडचा इथेच संपवतो आहे. तर आम्ही इथून पुढे महाडला जातो आहे. पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करा. व्हिडिओ चांगला वाटला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा आपल्याला. तर भेटूया पुढच्या पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.